राजीव शुक्ला बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे। सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी राजीव शुक्ला यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते। सौरव गांगुलीचा कार्यकाळ संपल्यानंतर बिन्नी यांनी बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली। मात्र वाढत्या वनविवादामुळे रॉजर बिन्नी आता पदावरून दूर होण्याची शक्यता आहे। राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष असेल अशी आता शक्यता वर्तवली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बीसीसीआयचे नवे अध्यक्ष राजीव शुक्ला असतील, कारण रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ आता संपणार आहे आणि त्यांच्या जागी राजीव शुक्ला यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष उदास। आशिष, काय अधिकचे अपडेट्स आहेत? तर वाढत्या वयोमानामुळे रॉजर बिन्नी आता पदावरून दूर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता बीसीसीआयचे नवे अध्यक्ष राजीव शुक्ला होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष। आशिष, या संदर्भात काय अधिकचा तपशील आहे? श्वेता, जसं की आपल्याला माहिती आहे की रॉजर बिन्नींचं वय झाल्यामुळे ते आता पदावरून दूर होण्याची शक्यता आहे आणि सध्या राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशनचा बऱ्यापैकी मोठा अनुभव आहे। त्यामुळे राजीव शुक्ला यांचं नाव सध्या तरी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे। श्वेता, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।